हॅलो, नमस्कार मित्रांनो. तर कशा आहात? मजेत ना? पुन्हा एकदा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आणि आजची व्हिडिओ म्हणजे तुमच्यासाठी खास आहे. ते थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलेच असेल मित्रांनो. ती व्हिडिओ म्हणजे आपली मुठ्यांची रेसिपी. आणि ही रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कशी बनवणार, काय करणार, मुठ्यांची साफसफाई कशी करायची, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्णपणे शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. तर चला या बघूया आता कसे आपण बनवता वगैरे साफसफाई करतो ते. ये ना इथं ये ना. हा? बघ बघ लवकर बघ. तर मित्रांनो, मुठे साफ करताना पहिले त्याचे छोटे नांगे मोडून घ्यायचे असतात. कारण मोठे नांगे आपल्याला जर भरीत मुठे बनवायचे असतील तर ते नांगे मोडून जमत नाही, कारण त्याला पॅकिंग करण्यासाठी ते ठेवायला लागतात. आणि त्याच्या पाठीमागील भागास जो कवर असतो तो काढायला लागतो आपल्याला. हे असतात मित्रांनो फांगडे. हे फांगडे ठेवायचे असतात, कारण त्याला बेसन भरल्यानंतर पॅकिंग करायला लागते आपल्याला. मुठ्यांची साफसफाई करायला घेतली आपण आता. थोडं राहायला तेच नाही व्हायचं मला. हा फोटो बघूया. थोडं डॉक्टर बघू द्या काय बांगड्यांच्याच. कशाला करते ठेवून नाही काय सगळं मोठे आहे. दाखव इकडं या, इकडं समोर इकडं रे झाडाच्या. पाण्यात तुटणार ना. आपण मुठ्यांची साफसफाई करायला घेतली आहे. स्वच्छ साफ करून धुवून घेऊन नंतर मग त्यांची रेसिपी करणार आपण. भरीत मुठे बनवणार आहोत. भरीत दुपारी करतील, आपण संध्याकाळी करणार. दुपारी म्हणजे काय, दुपारी पण खा ना. कमी आहेत घरी. कातडा नको करू तिथं, मग पाणी टाकून धुवायला लागलं आपल्याला. हे बाराचे आहेत तर तू ते फांग मोडू नको. तू मोडते का? अशा प्रकारे आपले सर्व मुठे साफ करून झालेले आहेत. आणि आता आपण रेसिपी तयार करण्यासाठी जे जे लागणार आहे ते दाखवतो तुम्हाला काय काय आहे ते. साफ करून द्यायचं ना आपण. आता भरीत मुठे बनवणार, त्याच्यासाठी बेसन घेतलंय. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. समोर इकडे मुठे आहेत, त्यांना भरणार आहोत बेसनमध्ये. हळद टाकूया त्याच्यामध्ये. लाल मसाला घरचा. धना पावडर टाकूया. एव्हरेस्ट मसाला. चवीनुसार मीठ टाकून घेऊ याच्यात. हा बघा मित्रांनो, हे बाजूला करायचा आणि याच्यामध्ये आपण असं बेसन भरायचा. याच्यामध्ये हे बघा, याच्यामध्ये बेसन भरायचा. हा मग त्याच्यावरती कवर करून घ्यायचा बेसन भरल्यानंतर. दीदी
अशा प्रकारे मित्रांनो सर्व कवटी काढून झालेले आहेत आणि इकडं पेंद काढलेले आहेत त्याचे, म्हणजे आपल्याला भरीत मोठे करता येतील. इकडं बेसन रेडी केलेलं आहे आणि इकडं सगळे साफ करून ठेवले. आता आपण बेसन घ्यायला, बेसन कालवून त्याच्यामध्ये भरायची तयारी करूया मित्रांनो. अशा प्रकारे आपण बेसन काढून घेऊया. बेसन काढून झालं का मोठ्यांच्या मध्ये त्या भरून घेऊया मस्तपैकी. अशा प्रकारे भरून घेऊया. आता मोठ्यामध्ये बेसन भरू, हे बघू शकता. बेसन भरून घेऊया. अशा प्रकारे त्याच्यामध्ये बेसन भरू. मित्रांनो अशा प्रकारे सर्व मोठ्यांमध्ये बेसन भरून झालेलं आहे आपला, बघू शकता. आणि आता त्यांना कवरिंग करूया आपण, पॅकिंग. अशी त्यांची पॅकिंग करू. अशी पॅकिंग करू. अशी पॅकिंग करायची त्यांची. सर्व मुठ्यांची पॅकिंग करून झालेली आहे आणि आता आपण त्यांना शिजवण्यासाठी ठेवणार आहेत गॅसवरती. हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे पॅकिंग केली त्यांची. आता मित्रांनो रश्श्यासाठी कांदा, कोथिंबीर, लसूण आणि टोमॅटो हे घेतलेले आहे. आपण मोठ्यांचा रस्सा बनवणार आहोत. भरीत आणि रस्सा असे दोन प्रकार बनवणार आपण. तेल ओतून घेऊया. तेल गरम होत आहे मित्रांनो. पातेल्यामध्ये आपण तेल ओतलेलं आहे. आता लसूण टाकून घेऊया. आता पातेल्यामध्ये आता गरम झालेल्या तेलामध्ये लसूण टाकून घेऊया मित्रांनो. फक्त थोडे फ्राय होऊ दे लसूण. लसूण टाकलेलं आहे. आता
आता कांदा टाकूया त्याच्यामध्ये. कांदा थोडा लाल होऊ द्या. आता मित्रांनो टोमॅटो टाकू त्याच्यामध्ये. कांदा लाल झालेला आहे. टोमॅटो टाकला मित्रांनो. आता अशा प्रकारे याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ मित्रांनो. आता आपण लाल मसाला टाकला आहे याच्यामध्ये, बघू शकता. आता थोडासा परतून घेऊया इकडनं तिकडनं, म्हणजे तो मसाला त्याच्यामध्ये मिक्स होईल व्यवस्थितरित्या. लाल मसाला टाकू. आता ते भरलेले बेसनचा जो बेसन राहिले त्याचं पाणी बनवलेलं आहे तो या मसाल्यामध्ये ओतूया, म्हणजे एक चांगली टेस्ट येईल आपल्या रश्श्याला. बघू शकता. अशा प्रकारे थोडा मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये. थोडी उकळी होऊन देऊ आता. अजून थोडा पाणी ऍड करू त्याच्यामध्ये. भरलेले जे मुठे आहेत बेसनमध्ये ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. एक एक करून असे सर्व मुठे आपण या पातेल्यामध्ये शिजवण्यासाठी ठेवू, म्हणजे बेसन पण एकदम व्यवस्थितरित्या शिजून येईल याच्यामध्ये. मोठे टाकून झाले मस्त शिजून घेऊया. तर पाणी टाकू थोडा, म्हणजे थोडा रस्स्यामध्ये वाढ टाकून घेऊया. त्यानंतर थोडी कोथिंबीर त्याच्यावरती टाकूया, म्हणजे एक स्वादिष्ट वास देखील येईल, सुगंध येईल मस्तपैकी आपल्या मुठ्यांच्या रस्स्याला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वरतून थोडी कोथिंबीर टाकू. मस्त आपण पकडून आणले, कोथिंबीर टाकली आता याच्यामध्ये. अशा प्रकारे आपला मुठ्यांचा रस्सा रेडी झालेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो मुठ्यांची व्हिडिओ आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी पुन्हा घेऊन येणार आहे मित्रांनो. तात्पुरता तुमची रजा घेतो मित्रांनो. बाय बाय. टेक केअर.